श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा अनपेक्षित बदल घडणार का? अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या गोष्टींना योग्य दिशा मिळेल का? करिअरमध्ये नवीन संधी तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देईल का? आर्थिक बाबतीत स्थिरता येईल की अचानक खर्च वाढतील? आणि नातेसंबंधांमध्ये तुमच्या भावना खऱ्या अर्थाने समजून घेतल्या जातील का? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नवीन संधी येतील का? करिअर आणि आर्थिक बाबतीत अपेक्षित बदल घडतील का? नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनाला हवी असलेली शांतता आणि समाधान मिळेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कुंभ राशीसाठी विचारांमध्ये बदल, नवीन अनुभव आणि आत्मविश्वास जागवणारा ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित घडामोडी घडवू शकते, ज्या सुरुवातीला गोंधळ निर्माण करतील, पण पुढे जाऊन त्याच गोष्टी तुमच्या फायद्याच्या ठरतील. कुंभ राशीसाठी हा आठवडा स्वतःच्या विचारविश्वात नवीन बदल घडवणारा ठरेल. तुम्ही अनेक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागाल. काही लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील, तर काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील. या आठवड्यात तुमची कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची पद्धत अधिक प्रभावी राहील. तुम्ही इतरांपेक्षा वेगळा विचार कराल आणि त्यातूनच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. मात्र प्रत्येक गोष्ट मनातच ठेवण्याची सवय थोडी कमी करा. आपल्या भावना व्यक्त केल्यास मनावरील ताण कमी होईल. काही अपूर्ण स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले निर्णय आता मार्गी लागू शकतात. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या व्यक्तींची साथ या आठवड्यात खूप मोलाची ठरेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिकवेल. स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणारे लोकच आयुष्यात वेगळी ओळख निर्माण करतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि काम करण्याच्या पद्धतीकडे लोकांचं विशेष लक्ष जाईल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या सुरुवातीला कठीण वाटतील, पण पुढे त्यातूनच तुमची प्रगती होईल. ऑफिसमध्ये एखादा मोठा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. मात्र सहकाऱ्यांशी मतभेद टाळण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आहे. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, सोशल मीडिया किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन ग्राहक आणि संपर्क वाढतील. मात्र आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुमची वेगळी विचारसरणी आणि आत्मविश्वास तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चढ उतारांचा राहू शकतो. काही दिवस आर्थिक बाबतीत समाधान वाटेल, तर काही क्षणी अचानक खर्च वाढल्यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रवास किंवा स्वतःच्या गरजांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून थोडा फायदा मिळू शकतो. मात्र नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीवर आर्थिक बाबतीत पूर्ण विश्वास ठेवणे टाळा. या आठवड्यात तुम्हाला पैशाचे महत्त्व अधिक जाणवेल आणि भविष्यासाठी बचत करण्याची प्रेरणा मिळेल. आर्थिक स्थैर्यासाठी योग्य नियोजन आणि संयम खूप महत्त्वाचा ठरेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण काही वेळा आनंदी तर काही वेळा भावनिक राहू शकते. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडून भावनिक आधाराची अपेक्षा ठेवतील. काही जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते, ज्यामुळे थोडा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. भावंडांशी संबंध सुधारतील आणि घरात एखादा आनंदाचा क्षण अनुभवायला मिळेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक शांतता देणारा ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक आणि थोडासा गोंधळाचा ठरू शकतो. तुमच्या मनात अनेक भावना असतील, पण त्या व्यक्त करणे कठीण जाऊ शकते. जोडीदारासोबत स्पष्ट संवाद साधल्यास अनेक गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते. मात्र भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला वेळ देणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात प्रेमामध्ये फक्त शब्द नाही, तर विश्वास आणि साथ अधिक महत्त्वाची ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा देणारा आहे. अभ्यासात सर्जनशीलता वाढेल आणि काही नवीन विषयांमध्ये विशेष रुची निर्माण होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी आत्मविश्वास कायम ठेवावा. अभ्यासात थोडा आळस येऊ शकतो, पण योग्य वेळापत्रक तयार केल्यास चांगले परिणाम मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सराव यामुळे प्रगती होईल. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की वेगळा विचार करणाऱ्यांनाच वेगळं यश मिळतं. आध्यात्मिक जीवन.
या आठवड्यात मनाला शांतता मिळवण्यासाठी आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल. ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात वेळ घालवणे तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. काही वेळ स्वतःच्या विचारांमध्ये घालवल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. सकारात्मक विचार आणि चांगली संगत तुमच्या मनाला नवीन ऊर्जा देईल. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की खरी ताकद बाहेरच्या परिस्थितीत नाही तर मनाच्या स्थिरतेत असते. प्रवास. या आठवड्यात अचानक प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. कामानिमित्त किंवा मित्रपरिवारासोबत छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान नवीन अनुभव आणि महत्त्वाच्या ओळखी मिळू शकतात. वाहन चालवताना घाई टाळा. वेळेचे नियोजन व्यवस्थित ठेवा. प्रवासामुळे मानसिक ताण कमी होईल आणि मनाला ताजेपणा मिळेल. उपाय. शनिवारी शनी मंदिरात तीळ तेलाचा दीप लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. गरजूंना निळ्या किंवा काळ्या वस्तूंचे दान करा. दररोज सकाळी पक्ष्यांना धान्य टाकणे शुभ ठरेल. एकूण कुंभ राशीसाठी हा आठवडा विचारांमध्ये सकारात्मक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतील, पण त्यातूनच तुम्हाला पुढचा योग्य मार्ग सापडेल. करिअरमध्ये तुमच्या कल्पनांना योग्य ओळख मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक राहील. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा आणि संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला मानसिक शांतता आणि अंतर्मनाशी जोडणारा ठरेल. हा आठवडा नवीन विचार, सकारात्मक बदल आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा ठरणार आहे. या काळात काही अनपेक्षित घटना घडू शकतात, पण त्यातूनच तुम्हाला नवीन संधी आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. करिअरमध्ये मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील, तर आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि विश्वास वाढवल्यास जवळीक अधिक मजबूत होईल. मानसिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला अधिक परिपक्व आणि आत्मविश्वासी बनवेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढल्याने मनाला शांतता मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला सांगेल, वेगळा विचार आणि स्वतःवर विश्वास हेच तुमच्या यशाचं खरं रहस्य आहे. धन्यवाद.